आचारसंहिता लागण्याच्या 3 तासाआधी आठवड्यातील तिसरी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. त्यात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे उमेदवार जाहीर झाल्याचे सांगून, आता तुमचे तुम्ही बघा, असा अप्रत्यक्ष इशारा पत्रकारांशी बोलताना दिला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सगेसोयरे व्याख्यासंदर्भात अधिसूचनेवर 8.47 लाख हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 4 लाख हरकतींची छाननी पूर्ण झाली आहे. उर्वरित छाननी सुरू आहे. त्यासाठी 25 ते 30 दिवस लागतील. 4 महिन्यात त्यावर कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी तातडीने निर्णय घेण्याचा इशारा सरकारला दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. मात्र अजूनही राज्यात महायुती व महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाले नाही. मार्च 17 रोजी मुंबईत राहुल गांधींच्या उपस्थितीत इंडिया आघाडीची सभा आहे. त्यानंतर सोमवारी मवियाचा निर्णय जाहीर होऊ शकतो. महायुतीत 10 जागांवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्याचा निर्णय राज्यात होऊ शकलेला नाही. त्यामुळे दिल्लीतील भाजप नेत्यांना हस्तक्षेप करूनच यात तोडगा काढावा लागेल. दरम्यान, 25 मार्चपर्यंत तोडगा निघेल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात सांगितले.